1 किलो तांदूळ घेतले आणि त्यांना आता आपल्याला पाण्याने धुवून 1 दिवस आणि 1 रात्र भिजू घालायचं आहे। पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे। सकाळी पुन्हा पाणी बदलून घ्यायचं। रात्री तांदूळ भिजत टाकल्यानंतर 1 रात्र आणि पूर्ण दिवस दुसरा दिवस। पाणी आपल्याला बदलून घ्यायचे। पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा पाणी टाकायचे। दिवसभर राहू द्यायचं। तांदूळ छान भिजलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरवर वाटून घ्यायचे आहेत। तांदूळ जास्त असले तर आपण गिरणीवरूनही काढू शकतो, नाहीतर मिक्सरवर जास्त जरी असले तरी काढू शकतो। आता आपण तांदूळ एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे। पाणी पुन्हा स्वच्छ टाकून धुवून आणि स्वच्छ पाणी टाकायचे। आता मिक्सरमधून तांदूळ बारीक करायचे। बारीक करून घ्यायचे आहे। तांदूळ बारीक करत असताना पाण्याची गरज भासली तर आपण थोडं पाणी टाकायचे। छान असं बारीक करून घ्यायचं। असे आपल्याला सर्व तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत। तांदूळ आपले बारीक करून झालेले आहेत। तांदूळ ओले असतानाच बारीक करायचे आहेत। आता आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहे ओलं, हे आपल्याला 1 रात्रीसाठी राहू द्यायचं आहे। रात्रभर आपण याला झाकून ठेवायचं आहे। एक किलो तांदळाच्या चकलींसाठी आपल्याला ह्या चमच्याचं माप घ्यायचं आहे। हे आपण 2 चमचे मीठ घेतलेले आहे, नाहीतर आपण चवीनुसार घेऊ शकतो। 1 चमचा खसखस घेतलेली आहे। 2 चमचे बारीक करून घेतलेली बडीशोप घेतलेली आहे। 1 चमचा बारीक करून घेतलेलं जिरं घेतलेलं आहे। 2 चमचे लाल चटणी घेतली आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूणच्या पाकळ्या आणि चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे एकत्र। चटणी अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेली आहे। बडीशोप थोडी जास्त झाली तरी चालेल, पण जिरं आपल्याला प्रमाणातच घ्यायचं आहे। आपण हे बारीक करून रात्री राहू दिलं 1 रात्र। आणि मी आता ह्या एका पातेलीत हे पीठ ओलं तांदळाचा चीक हा मी काढून घेतलेला आहे आणि ह्या तांदळाच्या चिकाप्रमाणे मला पाणी गरम करायचं आहे। तर तांदळाचं पीठ जितकं असेल त्याच्या 1.5 पटीने पाणी आपल्याला गरम करून ठेवायचं आहे आणि पाणी लागणार आपल्याला जेवढं पीठ तितकंच पाणी लागणार आहे, परंतु एखाद्या तांदळाला पाणी जास्त लागू शकतं, म्हणून आपल्याला पाणी गरम करूनच ठेवायचं आहे। थंड पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे। आता मी ह्या मापाप्रमाणे पाणी घेते। मी आता ह्या एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या पातेल्यात मला खिशी गिरायची आहे। पातेलं आपल्याला जाड बुडाचंच घ्यायचं आहे, स्टीलचं असलं तरी चालणार आहे, परंतु माझ्याकडे पितळी अवेलेबल होते म्हणून मी हे पितळी घेतलेले आहे। आता पाण्याला उकळ येऊ द्यायचं आहे। आपल्याला चकल्या करण्यासाठी
जे साहित्य लागणार आहे ते आपल्याला रात्रीच तयार करून ठेवायचं आहे. ह्या मी तेलाच्या पिशव्या असतात आपल्या, त्या मी अशा पद्धतीने कापून ठेवलेल्या आहेत. आपण ह्या पिशव्या तयार असल्या तर आपण ह्या पिशवींवर, ह्या प्लॅस्टिकच्या पेपरावर आपण घरातच सावलीत आपण चकल्या टाकून आपण ताटात ठेवून आपण उन्हात टाकू शकतो. त्याच्यासाठी मी ह्या पिशव्या कापून ठेवलेल्या आहेत. आणि हे एक जी पिशवी आहे, आपल्याकडे साचा जर नसला तर आपण ह्या पिशवीचा उपयोग करू शकतो. पिशवीचं टोक आपल्याला ह्या एका बाजूला अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि मग ह्या बाजूने आपल्याला एक बाजू आपल्याला ओपन करायची आहे पिशवीची. अशा पद्धतीने एक बाजू ही ओपन करायची आणि ही बाजू आपल्याला ज्या मापाची चकली पाहिजे, जाड बारीक त्या मापाची ही आपल्याला ही अशी कापायची आहे. पाण्याला चांगल्यापैकी उकळ आलेला आहे. आता आपल्याला ज्याप्रमाणे आपलं ओलं पीठ आहे त्या मापाप्रमाणे आपल्याला ह्या पातेल्यात हे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. हा गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचे आहे. आणि इकडे आपला पाण्याचा उकळ येतोय. पाण्याचा उकळ येतोय तोपर्यंत आपल्याला हे पीठ जे आपण एका पातेलीत घेतलेलं आहे हे आपल्याला छानपैकी असं कालून घ्यायचं आहे, कारण की ते खाली घट्ट बसलेलं असेल. एका किलो तांदूळाचं पीठ असल्यामुळे आपण हे घरात गॅसवर पण खिशी करू शकतो. पाण्याला उकळ आला. आता आपल्याला हे साहित्य पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जिरं टाकायचं, खसखस, बडीशोप, आपण लसणाची चटणी तयार केलेली आहे ती टाकू आणि चवीप्रमाणे आपल्याला हे मीठ टाकायचं आहे. दोन मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस कमी करायचा आणि वाफ हाताला लागू नये याची काळजी घ्यायची, म्हणून आपण आपल्या हाताकडनं तो वर करायचा आहे, याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला हा लाकडी चाटू की हा जेणेकरून गरम होत नाही म्हणून हा पूर्वीपासून चाटू चाळणं हे आपण वापरतो. हे हलवून घ्यायचं, विरघडलं का बघून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला तो तांदळाचा चीक टाकायचा आहे. आता आपण हे तांदळाचा चीक टाकतोय. चाटू मात्र आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून पिठामध्ये गुठळी तयार व्हायला नको पाहिजे म्हणून. गॅस सुरुवातीला 2 मिनिटं कमी आचेवर राहू द्यायचं आहे. हे आपण दोन टाकून दिलेलं आहे पाणी आणि आता आपल्याला ही खिशी घेरायची आहे. हे बघा हळूहळू पीठ गोळा व्हायला लागलेला आहे. गॅस मी आता फुल आचेवर केलेला आहे. एका बाजूने आपल्याला कपड्याने पातेलं पकडायचं आहे. हे बघा पिठाचा रंग बदललेला आहे
पुन्हा आपल्याला थोडं पाणी लागणार आहे. गरम पाणी आपल्याला साईडला टाकायचं आहे. पुन्हा मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पिठाचा रंग बदलला. आपल्याला वाटलं आपल्याकडनं जर गॅस वरती राहून घेरता नाही आलं तर पीठ जमा व्हायला लागलं तर आपण खाली उतरवून एका कपड्यावर पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावर आपण दोघा हातांनी हे पीठ तयार करू शकतो. खिशी घेरू शकतो. ह्या पिठाचा रंग बदललेला आहे आणि पीठ थोडंसं काचेसारखं दिसायला लागलं. पारदर्शकता त्याच्यात दिसायला लागली की पूर्वीपेक्षा वेगळं. पारदर्शकता झाल्यानंतर पीठ आपलं तयार झालेलं असेल. पिठाला मात्र पाणी कमी पडू द्यायचं नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने पीठ वाफवायचं आहे. आता मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देते आणि पिठावर ओला कपडा गरम पाण्यातून काढून ओला कपडा हा टाकायचा आहे. हे गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्यात मी हा कपडा टाकला आहे. तो छानपैकी कडक पिळून घ्यायचा. खूप पातळ नाही झालं पाहिजे पीठ. पाच मिनिट राहू द्यायचे. पाच मिनिटात आपण कागदांची तयारी करून घेऊ. आपल्याला एक एक हा कागद उचलता येऊ शकतो. आपला हा कुरड्यांचा साचा पण तयार आहे. पाच ते 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया आणि आपण पीठ झालेलं बघायचं आहे. कसं बघायचं ते मी तुम्हाला दाखवते. हा आपला कपडा थोडा बाजूला करायचा आणि आपल्या हाताला हे पीठ लागणार नाही याची काळजी घ्यायची. हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. मी साईडला जे थोडं पाणी टाकलेलं होतं ते आपण थोडंसं कालवून घेऊ. पीठ चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचं आहे. पीठ जर कच्चं राहिलं तर चकलीचा तुकडा पडू शकतो. पीठ छान शिजलेलं आहे. याच्या अगोदर मी आपल्याला बटाट्याच्या चकल्या, साबुदाणे आणि बटाट्याच्या चकल्या कशा करायच्या हेही दाखवलेलं आहे. छान अशा खुसखुशीत चकल्या आपल्याला बघायच्या आहेत. पीठ आपलं तयार झालं आहे. आता आपण चकल्या टाकूया. पीठ एका भांड्यात थोडं थोडं घ्यायचं आहे कारण की हे पीठ इथेच राहू द्यायचं. गॅस बंद करून द्यायचा आणि झाकण ठेवायचं. जेवढं लागलं आपल्याला थोडं काढून घ्यायचं आणि मग चकल्या टाकायच्या. कारण की गरम पीठ असल्यानंतर चकल्या आपल्या भराभर पडतील. हाताला चटका लागू नये याची पहिल्यापासून काळजी घ्यायची आहे. आपला चकली टाकण्याचा स्पीड जर असेल तर आपण हे पीठ पातेल्यात राहू द्यायचं आणि पातेल्यातून भराभर काढायचं आहे. मी हे पीठ पातेल्यातच राहू देणार आहे आणि हे पातेलं चकल्या जिथे टाकते तिथे मी घेऊन जाणार आहे. याच्यावर कपडा टाकून ठेवायचा. आपला ओला जो कपडा आहे जो काढलेला आहे अगोदर तो टाकून ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि एका बाजूने पीठ काढत राहायचं.
हे कागद आता आपल्याला साच्यासहित अशा पद्धतीने ताटात आपल्याला उन्हात वाळवण्यासाठी घेऊन जायचे आहेत। चकल्या थोड्या गार होऊ द्यायच्या आहेत आणि मगच त्या टाकायच्या आहेत। आपण सर्व चकल्या ह्या बाहेर टाकून यायच्या आहेत। मी तुम्हाला आता या पिशवीतली चकली कशी टाकायची ते दाखवते। हे बघा, आपण या बाजूला पिशवीला काप दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही पिशवी अशा पद्धतीची तिरकी पकडायची आहे। असं तिरपं पकडल्यानंतर आपल्याला तिला अशी कोनसारखी करायची आहे आणि कोनसारखी झाल्यानंतर मग इथून हे पीठ निघणार आहे। पिशवीने हाताला चटका लागू शकतो, गरम असेल म्हणून आपण इथे कपडा पण घेऊ शकतो। ह्याच्यात ही चकली अशी प्लेन दिसेल, काटेरी दिसणार नाही आणि पीठ पिशवीमध्ये जास्त प्रमाणात बसतं। जर आपल्याला पुन्हा पुन्हा साच्यात पीठ भरायची गरज नाही। शेवटी पिशवीने करायचं का साच्याने करायचं हे आपण ठरवायचं आहे। मी साच्याने करणार आहे। अशा पद्धतीने सर्व चकल्या मी तयार करून घेणार आहे। कडक उन्हात चकल्या वाळवून डब्यात भरा। हो, आणि एक अशी काळजी घ्या, जर शिजवताना पीठ थोडंफार कच्चं राहिलं तर चकलींचे तुकडे पडू शकतात। चकली तळून बघा, खाऊन बघा आणि तिचा स्वाद मला सांगा। कमेंट्स बॉक्समध्ये लिहा। खानदेशी दादरची बिबडी चा स्वाद ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे ह्या चकलीचा स्वाद असतो। धन्यवाद। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हे असं तांदळाच्या चकलींचं पीठ आपण केव्हाही करून खायला सुद्धा खूप छान आहे, एकदम भारी। खूप छान, करून बघा आणि मला नक्की प्रतिक्रिया कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर नक्की पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायचे विसरू नका। धन्यवाद। करून बघा।